नमस्कार, मी उमेश पाटोळे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत. आजचा विषय आहे ॲक्वालाईन मेट्रो. मुंबईमध्ये ॲक्वालाईन मेट्रो सुरू झालेली आहे. अंडरग्राऊंड मेट्रो आहे, अतिशय सुंदर आहे. परंतु तिथे मला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवला. तो असा की मी ज्यावेळी खाली गेलो, अंडरग्राऊंड गेलो, त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर अतिशय सुंदर चकाकी केलेले आहेत, ते गोष्ट ठीक आहे. परंतु तिथे सुरक्षितताच नाही आहे. तिथे गार्ड नाही आहे, तिथे पोलीस नाही आहे, तिथे कोणी नाही आहे. बरं, एवढं असताना सुद्धा एकदम प्लॅटफॉर्म एकदम मोठमोठे आहेत आणि एकदम लांबलचक आहेत. परंतु ते लांबलचक जरी असले ना, तरी तिथे सिक्युरिटी तरी पाहिजे. सिक्युरिटी तिकडे नाही आहे. महिलांसाठी मी बघितलं, मी मरोल याच्यावरती उभा होतो त्यावेळी फक्त एक युवक आणि एक युवती फक्त त्या ठिकाणी होते. बाकी कोणी नव्हतं. कुठल्याही प्रकारची मदत लागली असेल तर ते आम्हाला करू शकणार नाहीत. बरं, दुसरी गोष्ट, गाडीच्या आतमध्ये गेल्यानंतर किंवा गाडीच्या आतमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये उतरल्यानंतर तुमचं नेटवर्क जातं, मोबाईलचं नेटवर्क जातं. मग तुम्ही समजा मदत मागणार असाल किंवा कोणाला इमर्जन्सीमध्ये मदत मागणार असाल किंवा फोन करणार असाल, फोनच लागणार नाहीत ना. म्हणून माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की या गाड्यांमध्ये हॉटलाईन नंबर ठेवा. म्हणजे फोन उचलला की डायरेक्ट वरती कनेक्शन येईल, जेणेकरून मदत मिळण्यास योग्य होईल. अन्यथा इथे मदत मिळणं मुश्किल आहे. तिथे तुम्ही CCTV कॅमेरे किती लावलेले असले तरी मला तरी वाटत नाही ते सुरक्षिततेसाठी चांगले आहेत, कारण तिथे महिलांची संख्या खूप कमी आहे. गाडी किती फास्ट जाओ किंवा काही असो, पण महिलांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न उद्भवलेला आहे आणि हा उद्भवत राहणार जोपर्यंत त्या ठिकाणी मोबाईलची रेंज येत नाही, मोबाईल नेटवर्क येत नाही किंवा मोबाईलची फॅसिलिटी किंवा फोनची फॅसिलिटी दिली जात नाही, तोपर्यंत ॲक्वा लाईन ही डेंजरसच असेल. हे माझं प्रांजळ मत आहे. माझ्या मताशी किती जण सहमत आहेत हे मला माहीत नाही, परंतु माझं जे प्रांजळ मत आहे हे मी आपल्याला सांगितलं. त्याविषयी आपल्याला जर आवडलं तर इतरांना पण सांगा. मी काही सांगणार नाही की तुम्ही हा चॅनल शेअर करा किंवा हे करा, लाईक करा, काही नाही सांगणार. पण ज्या गोष्टी माझ्या मनाला पटतात किंवा पटत नाहीत त्या मी तुमच्यासमोर बोलणार. नमस्कार.